पूजनीय ठरू शकतो असा भोलेनाथ आराध्य आहे सर्व देवादेवांचा म्हणून त्याला महादेव म्हणतात. भगवंत त्याचा पूजा विधी चालू होते. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल का भव सागर में उसका ही बेड़ा पार हुआ. देवाला जर नमन करायचं असेल तर आपला आत्मिक भाव झाला पाहिजे. तो कुठे वास करतो? कैलासामध्ये. कैलासा राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारी. असा सारा महादेव कैलासामध्ये तप करतोय, तप करतोय, तप करतोय. चौधरी महाराज वरदान दे दिया. शिवशंकर भगवान ध्यान मुद्रेमध्ये आहेत. त्यांची ध्यानाची मुद्रा आहे. दोन्ही नेत्र उमटवलेले आहेत. आशीर्वाद देणारे ध्यानाच्या मुद्रेमध्ये आहे. ध्यान मुद्रा त्यांनी हात खाली घेतलेला आहे आणि ध्यानामध्ये आहे. ध्यान चालू असताना तिथे महापार्वती उपस्थित होती. पण कैलासामध्ये दुसरीकडे काम करत होती. पार्वती माता ज्या प्रमाणे मां पार्वतीला पार्वती शंकराला प्राप्त का झाली फक्त बेलाच्या पानाने. कशाने? बेलाचं पान आम्हाला तिनं मोठ्या इच्छेनं त्याला काही तिनं कधी डिंक लावला नाही ना सहज लावला नाही ना काहीच ते लावलं. तिनं फक्त भावाचं सहज त्याला लावलं आणि ते बेलाचं पान वाहलं. माझ्या भगवंताला मां पार्वतीला आणि महालक्ष्मी मातेला बेलाचा पान अतिशय प्रियाचा आहे. म्हणून त्या शंकराला महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान आवडते बेलाचं पान. देवाला
वृक्षाजवळ होते आणि वृक्षाच्या पालवीवरून फुलं तोडत होते. आता बेटा पार्वती तू या पिटरला झाड मार आणि त्या झाडाचं फुल तोड म्हणजे लोकांना लक्षात येईल. व्याख्यान करायचं बरोबर एकदा टाळ्या वाजवा. नवीन नवीन मुलं आहे. आता झाडाची फुलं तोडते आणि तोडत असताना शिव शिव म्हणते. तेवढ्यात काय झालं नारदाची सवारी आली. नारद महाराज शिवाच्या जवळ जायचं नाही तुला तिथे दूर उभे राहणार जवळ नाही जाऊ काय जवळ 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 जायला जातो समोर त्याने लागले की शिव शिव करताय फुलं तोडतोय फुलं तोडत होती आणि शिवाचं नाव घेत होते. आनंद स्वरूप आहे. पण तेवढ्या काय झालं प्रचार नाही. ते म्हणतात नारायण नारायण नारदजी महाराज नारायण 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 कैलासात पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मा पार्वती जवळ गेले. नारदजी महाराज पाहता मा पार्वतीने त्यांना नमस्कार केल्यानंतर विचारलं तुम्ही कसे आलात. आम्हाला विनंती करून सांगा तुमचं काय महाराज कुठे जातात. इथं जगाची कल्याणाकरिता काहीतरी मिळत राहत. तेव्हा नारदजी महाराज उत्पत्ती त्यांची होत असते. नारद हे संत आहे. जगाला काहीतरी प्रसाद मिळावा जगाचं चांगलं व्हावं भलं व्हावं याकरिता नारदजी महाराज कैलासात पोहोचलेले आहे. आणि कैलासामध्ये शंकर भगवान समाधीमध्ये असताना मा पार्वतीच्या सहवासामध्ये चर्चा सत्र रंगलं दोघांमध्ये आणि मुखातून नारायण नारायण
मा पार्वतीची भेट होते, प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर हे ऋषीवर्य तुम्ही कसे आलात मला तुम्ही सांगा. हात करत थोडेसे विनाशुरा महाराज पार्वती आता इथे करते. हे नारदजी महाराज तुम्ही कसे आलात, कशाला नारदजी महाराज. नारदजी महाराज प्रणाम करता. हे माते तुझं दर्शनाची अभिलाषा माझ्या अंतःकरणामध्ये होती म्हणून मी इथे आलो, उपस्थित झालो. काही अडचण नसेल तर तुझ्यासमोर प्रावधान मांडू, विषय मांडू. तेव्हा नारदजी महाराज चर्चासत्र करतायत मा पार्वती सोबत, विश्वासासोबत साक्षात नाम स्वरूप बोलतायत. नारदजी महाराज म्हणायला लागले की नारदजी महाराज म्हणतात की मा पार्वती तुझा जो पती आहे महादेव ज्याचं नाव आहे तो कोणाचं भजन करतो ग. तेव्हा मा पार्वती म्हणायला लागले ते रामाचं भजन करतात. मागच्या सत्या जन्मामध्ये मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, मला अग्नी दहन करावं लागलं, अग्नीवर उडी टाकावी लागली, म्हणून त्यांच्यावर विश्वास बस माझा विश्वास. ते रामाचं भजन करतात. पण नारदाच्या मनामध्ये एक भावना उत्पन्न झाली, यांच्या कलहामधून यांच्या संसारामध्ये कलह उत्पन्न करावा आणि जगाच्या कल्याणाकरिता काहीतरी शांत मार्ग द्यावा याकरिता एकंदरीत अवलंबले नारदाने आणि प्रश्न मंजुषा चालू केली. पहिला प्रश्नाचं उत्तर मा पार्वतीने दिलं की रामाचं भजन करतात. जो सियावर रामचंद्र आहे, ज्याच्या खांद्यावर धनुष्याचा बाण राहतो, दर दिशा रावणाला मारणारा, कुंभकर्णाला ईशोधरी लावणारा असा असणारा तो राम, त्याचं राम भजन करतात. भजन करील महादेव श्रीराम जय राम, जय जय राम. मोठ्या प्रेमानं नारदासमोर सांगितलं. असं सांगत असताना नारदजी महाराज बसून प्रश्न करतात, तुम्हाला एवढा विश्वास तुमच्या पतीवर आहे? ते म्हणाले हो, माझ्या पतीवर माझा निश्चित विश्वास आहे. विश्वास हा आहे म्हणून मी कैलासामध्ये आहे. मी पार्वत राजाची कन्या आहे, महिना माझ्या आईचं नाव आहे, सर्व परिचय दिला, आई वडिलांची कीर्ती गायली ना पार्वतीला. ते सांगत असताना नारदजी महाराज तिसरा प्रश्न करतात, सर्व काही तुम्ही त्यांच्या मनातलं जाणतात? हो, मला ती कथा कीर्तन ऐकवतात, कृष्णाची कथा, रामाची कथा, सर्व कथा ऐकवतात. नारदजी महाराज म्हणायला लागले सर्व कथा ऐकवतात, पण हे आई तुम्ही कधी विचार केला का त्याच्या गळ्यामध्ये मुंड माला आहे ती कोणाची आहे? विचारा पार्वती. ओ पार्वती पार्वती म्हणाला की विचारात पडले आणि विचारात पडल्यानंतर ते म्हणते माझ्या पतीला मला मुंड मालेबद्दल सांगितलं नाही, काय सांगितलं? ते म्हणायला लागले नारद म्हणायला लागले, नारद महाराज म्हणतात विश्वास नाही तुमच्यावर त्यांचा. तुम्ही पहा लंकेची पार्वती म्हणून जगला, तुम्ही आई म्हणून टिकल्या नाही तो हुकल्या होत्या. आणि स्त्री ही स्तुती प्रिय आहे, स्त्रियांना स्तुती खूप आवडते. हे मी सोपान महाराज बोलते, नारद महाराज बोलून नाही राहिले. आता स्तुती प्रिय आहे, खूप छान करत आहे. एका काळावर नारद महाराजांची भूमिका अतिशय चांगली. काय नाव तुझं? काय काय ब्रह्मदेव सांगितलं खूप छान, खूप बढिया, खूप पहिली वेळ असून सुद्धा वाह, एकदा काळ्या उद्या वाह, अशी मुलं काही महाराज म्हणायला लागले नारदजी महाराज मला यांच्या दोघांमध्ये कलह उत्पन्न करावाच लागेल. नारदजी महाराज म्हणतात त्यांच्या मनामध्ये मला कलह निर्माण करावा लागेल. मागे फिरतात, विचार करतात, विचार करत प्रदक्षिणा करतात, प्रदक्षिणा मारून पाय टाकतात. असं राहावं, काय करावं? लगेच मुंडमालेचा विषय घेतात आणि मुंडमालेचा विषय घेतल्यानंतर तुम्हाला मुंडमालेबद्दल सांगितलं नसेल म्हणजे महादेवानं म्हणून सावधान त्या मुंडमालेबद्दल विचारा आणि भगवंतानं तुम्हाला अमर कथा ऐकली असेल. आई जीव जीवात्म्यापासून मुक्त होतो आणि परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ अशी असणारी अमर कथा आहे, ती ऐकवा, सांगा त्यांना. नारदजी महाराज नारायण नारायण म्हणून तुम काय बोलतात तिथंच लपा मला म्हटले. आता काय शास्त्रामध्ये स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, तीन हट्ट महत्वाचे सांगितले आहे. कोरोना काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये संतांनी सांगितलं होतं की तोंडाला काय लावा, कपडा लावा,
हातामध्ये हात कोणाच्या घेऊ नका, हात पाय धुवा. हे कोरोनानं सांगितलं होतं 2019 मध्ये, पण आपण ऐकलं का? नाही. सरकारच्या मतानं ऐकलं. टू व्हीलरवर जर मास्क लावलेला व्यक्ती जर दिसला नाही तर दंड मारायचे, दंड मारायचे. म्हणून संतांचे सारणे प्रेमाचे आणि सरकारचे सारणे दंडकाचे. संतांच्या मतानं आपण ऐकत नाही आणि सरकारच्या मतानं ऐकल्याशिवाय राहत नाही. स्त्री हक्क, बाल हक्क आणि राज हक्क हे 3 हक्क कठीण आहे मायबा. स्त्रियांचा हक्क खूप कठीण आहे. स्त्रियांचा हक्क जीवनामध्ये कुठे कुठे येतो माहिती आहे का? स्त्री हक्कामध्ये मनुष्य कुठे कुठे जातो, तो आत्महत्या करण्याकरिताही अवघित होतो, त्याला स्त्रीचा हक्क म्हणतात. स्त्रियांचे 3 रूप आहेत. आता मा पार्वती छडपावली खेळते आणि विचार करते, दुष्ट झाली आहे. माझ्या रामाने मला सांगितलं नसेल अशी कोणती गोष्ट आहे? रावण मला घातली असेल. मला विचार करते. स्त्री 3 प्रकारचे नाटक करते. समृद्ध भाऊ, स्त्री 3 प्रकारचे नाटक करते. 3 प्रकारचे नाटक करते स्त्री. स्त्री 3 प्रकारचे नाटक करते. 3 स्त्रियांचे 3 मुख असतात. माहिती आहे तुम्हाला? हॅलो, माहिती आहे तुम्हाला? लग्नाच्या आधी चंद्रमुखी वाटते चौधरी महाराज. स्त्री असते, मग ती सूर्यमुखी होते, नंतर ती ज्वालामुखी होते. लक्षात घ्या, लक्षात आलं? हे गोरे गोरे गाल काढायचे. नारा केला तुम्ही विकी भाऊ, हे म्हणजे तुमचे. हे लांब लांब केस कोणाचे? पार्वती थांबा, जागेवर थांबा. हे गोरे गोरे गाल कोणाचे? म्हणजे ते तुमचे. हे लांब लांब केस कोणाचे? हे म्हणजे तुमचे. सर्व तुमचं म्हणते. चंद्रमुखी थंड्यासारखी असते. चंद्रमुखी थंड आहे, शीतल आहे. लग्न झालं रे झालं, ते होते सूर्यमुखी. सूर्याप्रमाणे ते तेजोमय होते. लग्न झालं, एक मुलगा झाला रे झाला. लग्नाच्या सुरुवातीला हातात पाणी घेतलं नाही. हातात बेडच्या खाली उतरवली देते. पाणी घ्या, चहा घ्या, नाश्ता घ्या, सगळं घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना असते तिथं. पण एक मुलगा झाला रे झाला. समजा तुम्ही ऑफिस मधून या की वावरातून या की शेतातून या, आल्यानंतर ओ कुसुम एक ग्लास पाणी देत काय हो असं जर म्हणलं तर कुसुम म्हणते तिथून माठावर ग्लास ठेवलाय, तुम्ही घ्या मध्ये या मध्ये. हे वय सूर्यमुखी तिथून 5-6 वर्ष झाले झाले म्हातारं झालं की ते ज्वालामुखी होते. त्या समजत असते कुठं येते कुठं. लक्षात घ्या, 3 स्त्रियांचे 3 स्वरूप आहे. मा पार्वती पण नाराज झाली आणि काही काही बाया नाराज झाल्या, उपयोगी झाल्या. तिथे एक स्वभाव असते. काही काही बाया बडबड करते, काही काही बाया भांड्या पडते. एक आवडलं एक आवडलं. महाराज खरंच सांगायला खरंच सांगते महाराज, भांड्या पडते. काही काही बाया तर तिच्या नवऱ्याला बेलनं भेटू मारते. लाटण्याची असते ना ते मारून मारते काही बाया. आणि काही काही बाया झोपीचं सोंग घेते. झोपते तो झोपते आणि बोलते नाही. अशा काही काही स्त्रियांचे आहे. आता इथे मा पार्वती झोपली, आता झोपू नको, कपडे काढवे. झोपली, झोपीचं सोंग घेतलं. महादेवाची समाधी आता पूर्ण झाली आणि महादेव उठले. महादेवाला त्रिशूळ बाजूला ठेवला. त्रिशूळ बाजूला ठेवल्यानंतर महादेव मा पार्वती काय पाहण्यासाठी गेले. पार्वती पार्वती म्हणून हात दिले. पार्वती पार्वती म्हणून हात देतात, पण पार्वती काय जवळ येत नाही. तेवढ्यात महादेव पार्वतीला चोत घेत असताना शयनगृहामध्ये जातात. कक्षामध्ये गेले, हॉलमध्ये गेले आणि हॉलमध्ये गेल्यानंतर मा पार्वतीला पकडलं असतं. आणि पकडल्यानंतर महापार्वती झोपली होती. जसं महादेवानं पकडलं तसंच महादेवाच्या पार्वतीला त्यांचा हात झटकायला लागला.
आणि दूर झाल्यानंतर मा पार्वती म्हणते फुगवा केलाय तसं तुझ्या अंगात चक्र आला असं येत असताना मा पार्वती म्हणते तुम्ही माझ्यासोबत बोलू नका तुम्ही मला माझ्यावर विश्वास नाही जा 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 तो जवळ येऊ नका माझ्यासोबत आता हा बोला म्हणते कशी नाराज कशाला होते काय झालं सांग तर खरी येलो तू माझ्या जवळ सांग ना मला सांग पार्वती असा दुरावा बराबर आहे का अशी वागते माझ्यासोबत आता माझं तप झालं मी तुझ्या भेटीला आलो झालो हे माझ्याकडे तेव्हा महादेवाची पार्वती म्हणते नाही तुम्ही माझ्या मनात तुमच्या मनातलं अजिबात मला सांगत नाही कोणतं असं प्रिय आहे एक तुला कृष्ण कथा सांगतो तुला रामायण मी सांगतो तुला गर्ग संहिता मी सांगतो तेव्हा मा पार्वती म्हणते कृष्णाची कथा नाही पाहिजे ना रामाची कथा नाही पाहिजे ज्या कथेने मनुष्य अमर होतो अशा अमर कथा तुम्ही आम्हाला सांगा विनंती करायला लागली तेव्हा मा पार्वतीला महादेव म्हणायला लागले अमर कथा हे कोण सांगितलं तुला डोळे बंद केले हे नारदाचं काम नाही मोठा बदमाश आहे ना ब्रह्मदेवाचा बंद डोळे बंद केले जगाच्या कल्याणाकरिता संतांच्या विभूती असतात हा निर्देश महादेवाच्या लक्षात आला आणि महादेवाच्या लक्षात आल्यानंतर पार्वतीचा हात पकडला हे प्रियजनी हे श्रद्धा सांगते तू माझ्या जवळ ये आणि बसवलेला आहे बसा बसा दोघे जण माझ्या बाजूला आणि माझ्या बाजूला असे दोघं एकामेकांच्या चेहऱ्याकडे कोण बसा चौधरी महाराजांना टेपले असा लहान आणला दोघेचं पुण्यातलं एकासाठी वा वा बहुत बढिया वा वा प्रतिसाद देत चला प्रतिसाद तुमचा आमचा आत्मविश्वास इकडे वाढतो प्रतिसाद दिला पाहिजे या तरुणांकरिता तरुणींकरिता महादेव म्हणतात हे पार्वती याच्या आधी मी ही अमर कथा कुणाला ऐकवली नाही आणि ऐकवणार सुद्धा नाही पण तुझा हट्ट आहे मला माहिती आहे स्त्रियांचा हट्ट मोठा असतो नवऱ्यालाही झुकावं लागतं त्याच्या समोर मी तुझा पती परमेश्वर असतानाही तुझ्या समोर नतमस्तक होतो पहिल्यांदा महादेव स्त्रियांच्या समोर झुकले ती वेळ म्हणजे हे तेव्हा महादेव झुकले म्हणून अजूनही कलियुगात मोठे मोठे महादेव आपल्या पार्वतीच्या समोर झुकते नवऱ्याच्या समोर स्त्रियांच्या समोर नवऱ्याला झुका लागते म्हणून मा पार्वतीला बंधन सांगतात जेव्हा मी कथा सांगेल ना तेव्हा तू काय करशील ओंकार माझ्या शब्दाला देशील मला समजेल की तुझं ऐकणं चालू आहे म्हणून ही कथा कोणाची कथा सांगतात कृष्ण कथा यह है कृष्ण कथा ये है कृष्ण कथा